ब्लॅक स्पॅन प्रेमिक्स पावडर घेतलेली आहे आपण मिक्स करून. हे बघू शकता तुम्ही. असे चांगले असे मिक्स करायचे हाताने. आपण 2च किलो घेतल्यामुळे आपण मिक्सरमध्ये टाकलेली नाही आहे. हे 2 किलो असल्यामुळे मिक्सरची काही गरज नाही आहे. मी 2च किलो घेतले आपण. तर आपण आता ब्लॅक अगरबत्ती काढून घेऊया. चला बघा, ब्लॅक अगरबत्ती काढण्याचं काम चालू आहे. काडी खराब आल्यामुळं थांबले भावांना. मशीन पहिल्यांदा चालू केली की पूर्ण स्लो ठेवून द्यायचे आहे आपल्याला. एकदम हळूहळू परत त्याला गाडी थांबल्यामुळे, गाड्या अडकल्यामुळे मशीन थांबली आपली. ब्लॅक पावडरमध्ये पण सेमच पाणी घ्यायचं आहे, पण ते थोडं कमी घ्यायचं आहे, 750 770. आणि आता उन्हाळा असल्यामुळे कसं आहे, पाणी हे थोडंसं जास्त ठेवलं पाहिजे, जेणेकरून ही पावडर आपली सुकणार नाही. आतापर्यंत जरा स्टिक लावून घेतो, यामध्ये जरा सेट करून घेतो थोडंसं. हे बघा भावानो, ही अशी अगरबत्ती येते आपली. ब्लॅक पावडर काढायची थोडीशी बंद केलेली आपण, कारण व्हाईट पावडर काढत असल्यामुळे ब्लॅक पावडर थोडीशी बंद केलेली. आता ब्लॅक पावडरला एक कस्टमर आल्यामुळे, गिराईक आल्यामुळे ब्लॅक पावडर आपण आता काढायचं काम चालू केलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा, कशी अगरबत्ती तयार होते पहा. पूर्ण ऑटोमॅटिक चालते बघा मशीन, कारण हे आपण काड्या पूर्णपणे साफ केलेलं आहे. एवढे तुकडे पडले पाहिजेत. काड्या अडकल्यामुळे थांबले बघा, किती काड्या खराब झाल्या. अशा काड्या अडकतात. त्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले, काड्या साफ करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ही अशी मशीन थांबत नाही आपली. बघा किती वेळ जातो आपला असं, हे बघा. त्यामुळे काड्या पूर्णपणे तुटलेल्या काढून घेतल्या ना, साफ करून घेतल्या ना, मशीन अजिबात प्रॉब्लेम देत, नॉनस्टॉप चालते. 2 किलो माल संपत आलेला आहे. हे बघा, मला
ब्लॅक अगरबत्ती काढायची गरज आहे. 2च किलो आपण पकडलेला माल निघतोय की नाही पाहायला. तर चांगल्या अशा पद्धतीने माल निघत आहे आपला. चांगला छान असा माल निघत आहे, बघू शकता तुम्ही. परत एकदा मशीन थांबलेली आहे आपली. मशीनला बघा काहीच करायला लागत नाही, मशीन ऑटोमॅटिक चालते. पावडर पूर्णपणे चांगली अशी मिक्स केली ना तर कोणताही प्रॉब्लेम येत नाही अजिबात. आणि ह्या काड्या पूर्णपणे साफ केल्या ना काही अडचण येत नाही मशीनला. थोबाडा बंद कर मग. 2 किलो आपला माल पूर्णपणे काढून झालेला आहे. जास्त वेळ लागत नाही अजिबात. फुल ऑटोमॅटिक मशीन असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही अजिबात. आणि मशीन तुमचं काम झालं की ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून साफ करून घ्यायचं आहे. नेक्स्ट टाईम तुम्हाला अडचण येत नाही, म्हणजे आतमध्ये माल सुकत नाही. अशी स्टिक जरी टाकून ठेवली तरी चालते. हे बघा, हा पूर्णपणे 2 किलो माल काढून तयार झालेला आहे आपला. माल काढलेला बघा, सुकवायला ठेवलेला आहे. 2 किलोचं किती झालेलं आहे, मला वाटतं 2.5 किलो होईल 2 किलोचा. हा आपला फॅन आहे, हा आपण सुकवायला ठेवलेला आहे अगरबत्ती. आता थोड्या वेळाने अजून आता 2 ते 3 किलो 5 किलोपर्यंत माल काढला पाहिजे आता. कारण कस्टमरची डिमांड आहे 100 किलो मालाची. 100 किलो माल आता पूर्णपणे काढून त्यांना द्यायचा आहे कस्टमरला. ठीक आहे. आता माझ्याकडे काहीच माल शिल्लक नाही आहे, काही शिल्लक नाही आता आपल्याकडं. त्यामुळे आता माल आता प्रोडक्शन चालू केलं पाहिजे आता. कारण कस्टमरची डिमांड आहे 100 किलो 200 किलो. व्हाईटमध्ये तर पण 500 किलो 600 किलो डिमांड आहे मित्रांनो. जर कोणाला ब्लॅक अगरबत्ती पाहिजे असेल तरी माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. जर कोणाला ब्लॅक अगरबत्ती पाहिजे असेल स्वतःच्या व्यवसायासाठी, म्हणजे आपलं परफ्यूम करण्यासाठी, तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे खाली दिलेला आहे, माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला चांगल्या क्वालिटीमध्ये आपण अगरबत्ती देऊ. व्हाईट असो ब्लॅक असो, एकदम छान क्वालिटी, कोणतीही अडचण येणार नाही. मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. व्हाईट अगरबत्ती, ब्लॅक अगरबत्ती, परफ्यूम असेल, पाऊच असतील, सगळ्या अशा गोष्टी माझ्याकडे मिळून जातील मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा. आणि कोणती अजून माहिती तुम्हाला पाहिजे असेल अगरबत्तीची, मला बिनधास्त कॉन्टॅक्ट करू शकता. आपण त्याला पूर्णपणे माहिती देऊ. धन्यवाद.